सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता कान्हा कॉलेज सुटलं की श्रीच्या ऑफिसला जायला लागला. कॉलेजपासून सायकलवर तो ऑफिसला जायचा आणि ऑफिसमधून पुन्हा घरी यायचा आणि त्याला खूप उशीर व्हायचा. खूप भूक लागलेली सुद्धा असायची. मग अभ्यास करायचा आणि ऑफिसचं कामसुद्धा नीट समजून घ्यायचा. प्रत्येक सेक्शनचं काम कसं चालतं हे कान्हा बारकाईनं जिज्ञासापूर्वक विचारून घ्यायचा आणि श्रीनं ऑफिसच्या सगळ्या स्टाफला सुद्धा सांगून ठेवलं होतं की तो विचारेल ती माहिती आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्ही त्याची उत्सुकता शांत होता कामा नये आणि किंवा ती जागच्या जागी मरता कामा नये. आणि कान्हाला सुद्धा त्यानं सांगितलं होतं, तुला हवं तिथं बसून तू काम शिक. कान्हासुद्धा मन लावून सगळं शिकत होता आणि सगळ्या टिप्ससुद्धा ऐकत होता. आणि आज कान्हा आला आणि श्री त्याला म्हणाला, कान्हा आज आपण दोघंही लंच करू. माझ्या ना खरं तर कालपासून लक्षातच नव्हतं की तुझाही लंच घरी जाऊन तू किती उशिरा होत असेल. मग त्यापेक्षा इथेच मागून घेतो. कान्हा म्हणाला, नको साहेब, मी घरी जाऊन खातो ना. श्री म्हणाला, अरे मला माहीत आहे तू कॅन्टीनमध्ये वगैरे खातसुद्धा नाहीस. सकाळी खातोस, कॉलेजला भूक लागत असेल ना पण तुला. आणि ये बस, असं म्हणून श्रीने त्यालासुद्धा स्वतःसोबत जेवायला घेतलं. आणि आता त्या दोघांची सुद्धा जेवणाची पद्धत एकच होती. बोटं चाटून खाणे. एकमेकांकडे बघताना दोघांना लक्षात येत नव्हतं की आपण एकमेकांसारखं खातोय. पण तिथं अचानक मॅनेजर आले आणि श्रीला आणि कान्हाला एकत्र बसून असे जेवताना बघितलं आणि दोघांनाही जेवता जेवता एकच सवय आहे आणि जेवताना हसताना बघितलं आणि श्री त्याच्या कॉलेजचे किस्से कान्हाला सांगत होता. खरं तर हे सगळं श्रीला कृष्णाला सांगायची इच्छा असायची. आपण तरुणपणी कसे होतो हे आपल्या तरुण होणाऱ्या मुलाला सांगण्याची कोणत्याही बापाला खूप हौस असते. पण कृष्णा ऐकून घेतच नव्हता आणि म्हणून श्री त्याची ती हौस कान्हाकडे भागवत होता आणि म्हणत होता, कान्हा, मी सुद्धा तुझ्यासारखाच मेहनत करून शून्यातून विश्व उभारलं आहे. आता जिथे 7 स्टार हॉटेल दिसतं ना तुला, तिथं खानावळ होती आमची. माझ्या आईच्या हाताला खूप चव होती आणि तिला मदत करत करतच मी कॉलेजसुद्धा केलं आणि मोठा झालो आणि बिझनेस शिकलो. मला परिस्थितीनं बिझनेस शिकवला आणि म्हणून मी तुला बिझनेस शिकवतोय. कारण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते देत राहावं, हाच निसर्गाचा नियम आहे, हो की नाही. आता आमच्या ड्युट्याला हे सगळं शिकू वाटतच नाही तर जाऊ दे. आणि कान्हा म्हणाला, साहेब, मी सुद्धा तुमच्यासारखीच प्रगती करीन, बघाच तुम्ही. आणि आता मॅनेजर आले आणि श्रीला म्हणाले, सर एक बोलू का. आणि श्री म्हणाला, अरे बोला ना, आता ब्रेक आहे, तुम्ही हवं ते बोलू शकता. आणि मॅनेजर म्हणाले, सर कृष्णा सर कमी आणि हा कान्हा आहे ना तो तुमचा जास्त मुलगा वाटतो. तुमच्या दोघांचीही एकमेकांशी पटतं म्हणून नाही तर तुमच्या सवयीसुद्धा खूप मॅच होतात. आणि हे तुमच्या लक्षात येत नाही, पण आमच्या लक्षात येतं जेव्हा आम्ही तुम्हा दोघांना एकत्र बघतो. आणि हे ऐकून कान्हा आणि श्री दोघेही हसायला लागले. आणि मॅनेजर बुचकळ्यात पडले आणि म्हणाले, सर तुम्ही का हसताय, मी काही चुकीचं बोललो का. आणि श्री म्हणाला, अरे तुम्ही चुकीचं नाही बोलला, पण तुम्ही जे बोललात ना ते याआधी आम्हाला खूप जण बोलले आहेत म्हणून हसलो. आणि मॅनेजर म्हणाले, हो सर, ते खरंच आहे. आणि आता इकडे कृष्णा मात्र कॉलेज सुटल्यानंतर रश्मिकाला भेटला आणि रश्मिका म्हणाली, क्रिश, आपण फिरायला का जात नाही. आय मिस यू. आणि हल्ली तू मला साधी कॉफीसुद्धा पाजत नाहीस. आणि कृष्णा म्हणाला, रश्मिका तुला काय सांगू, अगं माझे मॉम डॅड कोणत्या जन्माचा सूड उगवतात माझ्यावर काय माहीत. त्यांनी माझं पॉकेट मनीसुद्धा कमी केलं आहे आणि गाडीसुद्धा काढून घेतली आहे. आणि तुला सांगू का, तुझा अपमान केला ना त्या सईनं आणि तू म्हणालीस की तुला बदला घ्यायचा आहे, तर तुझा बदला मी घेत होतो अगं. आणि चांगलाच तिच्यावर चोरीचा आरोप टाकला होता. आणि तुला माहीत आहे
त्या भिकारीच्या पर्समधून नुसतीच चिल्लर पडत होती. आणि रश्मिका म्हणाली, तिची किंमतच तितकी आहे, चिल्लर इतकी. आणि कृष्णा म्हणाला, तुझं बरोबर आहे, पण ना नेमके माझे डॅड आडवे आले, नाहीतर तिला पोलिसातच देणार होतो. एक रात्र तरी तिथं राहून आली असती ना, मग तिची अक्कल ठिकाणावर आली असती. आणि मला तर असं वाटतं की त्या दोघांना डॅड सतत प्रोटेक्ट करतात आणि त्या दोघांच्या आधी डॅडचाच कार्टा काढावा, म्हणजे सगळा प्रश्नच मिटेल. आणि रश्मिका म्हणाली, क्रिश असा विचार करू नकोस, नाहीतर तूच तुरुंगात जाशील. आपण माझ्या मम्मीला सोल्युशन विचारूया, चल, असं म्हणून ती त्याला घेऊन रश्मीकडे गेली. आणि सगळं ऐकल्यानंतर रश्मी म्हणाली, क्रिश मला वाटतं तू तुझ्या मम्मी आणि डॅडला तुझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागावास. तुझी जर अशी अवस्था राहिली तर माझी रश्मिका भिकारी म्हणून राहील की काय त्या घरात? म्हणजे क्रिश, त्या घरात नोकरांना किंमत आहे, त्यांना डोक्यावर चढवतात आणि सख्ख्या मुलाला नोकर समोर कानाखाली देऊन अपमान करतात का? आणि तू असं काय जास्त केलं होतं? तू तुझ्या होणाऱ्या बायकोचा म्हणजेच रश्मिकाचा अपमान जिनं केला, तिला धडा शिकवत होता ना. तुझं काहीही चुकलेलं नाही आणि म्हणून तू तुझा हिस्सा माग, नाहीतर पूर्वीसारखी गाडी द्या, पॉकेट मनी द्या, मागेल तेवढा असं म्हण. आणि अशा प्रकारे रश्मीनं कृष्णाला फितवला आणि श्री आणि ऋतूकडे पाठवला भांडायला. आणि हसूनच म्हणाली, ऋतू, मी ती संपत्ती तुझ्या मुलाला मिळू देणारच नाही. त्या संपत्तीची मालकीण असेल एकतर मुग्धा, तीसुद्धा माझी मुलगीच आहे, आणि दुसरी म्हणजे माझी रश्मिका, जी कृष्णाकडून स्वतःच्या नावावर संपत्ती करून घेईल. पण तुझ्या मुलाला एक फुटकी कवडीसुद्धा मिळणार नाही. तो आयुष्यभर वंदनासोबत त्या झोपडपट्टीतच राहील आणि कोणास ठाऊक तो जिवंत आहे की मेला, असं म्हणून रश्मी हसत होती. मग त्याच वेळी कान्हा आणि श्री दोघेही बाहेर गेले होते. आणि रस्ता ओलांडताना अचानक गाडी आली. श्रीचं फोनवर लक्ष होतं, त्याचं गाडीकडे लक्ष नव्हतं. तसं कान्हानं पटकन श्रीला मागे ओढलं आणि म्हणालं, साहेब, रस्ता ओलांडताना फोनवर बोलू नये. आणि श्री थोडासा दचकला आणि म्हणाला, अरे महत्त्वाचा होता म्हणून घेतला, नाहीतर एरवी मी सुद्धा असं करत नाही, उलट मीच रागावतो इतरांना. रस्ता क्रॉस करताना, ड्रायव्हिंग करताना जर फोनवर कोणी बोललं तर. आणि त्याच्या पाठीवर थाप टाकून दोघंसुद्धा मस्त बाहेर काहीतरी खायला गेले. आता खाता खाता कान्हाच्या तोंडाला अन्नाचे कण लागले होते आणि श्री त्याच्या रुमालानं खूप प्रेमानं ते स्वच्छ करत होता आणि त्याच्या स्पर्शात कान्हाला खूप आपलेपणा वाटायचा. आणि मग श्री कान्हाला म्हणाला, कान्हा, सई कशी आहे रे? आणि कान्हा म्हणाला, ठीक आहे, पण त्या दिवसानंतर ती घरी आली नाही. आणि श्री म्हणाला, कारण खूप नाराज होती ना ती. आणि श्री म्हणाला, तसं नाही रे, म्हणजे मुलगी म्हणून ती कशी आहे असं विचारतोय मी तुला. आणि कान्हा काहीच न कळून म्हणाला, मुलीसारखी तर आहे ती, आणखीन काय. आणि आता श्री थोडा गप्पच झाला आणि आताच त्याला मुलींबाबतीत काही टिप्स द्यायला नको असं त्याला वाटलं. आणि घरी येऊन कृष्णा विचार करत होता की प्रॉपर्टीतला हिस्सा मागू की नको. आणि शेवटी त्याच्या भांडखोर स्वभावानुसार त्याला राहवलं नाहीच आणि काहीही झालं तरी मी प्रॉपर्टी मागणार म्हणजे मागणार असं म्हणून तो गेला. आणि त्याचवेळी ऋतू आणि श्री मुग्धाविषयी बोलत होते. आणि ऋतू म्हणाली, श्री, अहो, मुग्धाच्या लग्नाचं काहीतरी बघितलं पाहिजे, कुठपर्यंत तिला अशीच ठेवायची. श्री म्हणाला, ऋतू, तुझं बरोबर आहे, पण अगं तिची मेडिकल कंडिशन तर माहीत आहे ना आपल्याला, आणि आपल्याला कोणालाही फसवायचं नाही. जे काही असेल ते खरं खरं सांगून टाकायचं. पण मला वाटत नाही की कमजोर हृदय असलेल्या मुग्धासारख्या मुलीसोबत कोणी लग्न करेल, कारण तिच्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही. तिला मानसिक धक्का सहन होत नाही. आणि आता कृष्णानं ते ऐकलं होतं आणि तो म्हणाला, अरे वा, म्हणजे ताई जास्त काळ जगू शकत नाही आणि डॅड उगीचच मला म्हणतात की सगळी प्रॉपर्टी तिच्या नावे करेल. आणि आता श्री म्हणाला, ऋतू, कृष्णा कधी सुधारणार ग? इतक्या मोठ्या संपत्तीचा वारसदार आहे तो.
आपल्यानंतर हे सगळं त्याचं आहे. मुग्धा काय पाहुणी आहे या घरची, लग्न होऊन निघून जाईन किंवा असं म्हणून श्री शांत झाला आणि म्हणाला, मुग्धाची अशी अवस्था आहे म्हणूनच मला मुलगा हवा होता, संपत्तीला वारस. पण कृष्णानं तेवढं व्यवस्थित राहायला हवं. आणि आता हे ऐकलं आणि कृष्णा मागे फिरला आणि मनातच म्हणाला, ही सगळी संपत्ती शेवटी माझीच आहे. मला थोडंसं शांततेत घेतलं पाहिजे. ते कुठेच देणार नाहीत ही संपत्ती. आणि त्यानं भांडण्याचा इरादा सोडला आणि लगेच आतमध्ये आला आणि ऋतूला म्हणाला, मॉम, माझं पेन संपलं आहे, मला अभ्यास करायचा आहे, तुझ्याकडे आहे का एक्स्ट्रा? आणि ते ऐकलं तसं ऋतू आणि श्री चकितच झाले. आणि कृष्णावर असंही म्हणाला की, मॉम, मला आता डिस्टर्ब करू नकोस, कारण मी खूप अभ्यास करणार आहे. आणि पेन घेऊन शांततेत दोघांनाही गुड नाईट म्हणून निघून गेला. आणि ऋतुश्रीला त्याच्यात झालेले बदललेलं वागणं बघून खूपच आश्चर्य वाटलं. रूममध्ये जाऊन कृष्णानं रश्मीला फोन केला आणि म्हणाला, आंटी, मी आताच नाही भांडलो माझ्या हिस्सा मिळवण्यासाठी, कारण सध्या तरी मला खायला प्यायला मिळतं आहे, आताही मी आरामात आहे. आणि आफ्टर ऑल हे सगळं माझं होणार आहे. मुग्धाताईसुद्धा पाहुणे आहे या घराचीसुद्धा आणि या जगातलीसुद्धा. ती कधीही जाऊ शकते आणि म्हणून मी नाही माझा हिस्सा मागितला. असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि रश्मी म्हणाली, मूर्ख कुठला, तू मालक नाहीस त्या संपत्तीचा, खरी मालकीन तर मी आहे. मी असेपर्यंत मी तुला कसा मालक होऊ देईन? मग ऋतुश्रीला म्हणाली, श्री, दहीहंडी जवळ येते आणि यावर्षी आपण आपल्या घरीच दहीहंडीचा कार्यक्रम करू. मागच्या वर्षी कृष्णा दुसऱ्या गल्लीत गेला आणि माहीत आहे ना केवढं भांडण घेऊन आला होता. त्यापेक्षा आपण आपल्याच घरी करूया आणि सगळे गेस्ट बोलवूया. आणि श्री म्हणाला, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कान्हा, सई, मुग्धा, कृष्णा, त्यांचे फ्रेंड, जंगी दहीहंडी करूया. आता त्याचवेळी नीलचाही फोन आला श्रीला आणि श्री म्हणाला, अरे नील, अरे कुठे आहेस तू, तुझा कुठं पत्ता आहे, फोन नाही करत तू हल्ली. आणि नील म्हणाला, मित्रा, आता फक्त फोन नाही करणार तर कायमचा तुझ्याजवळ राहायला आलो आहे. मी इंडियामध्ये आलो आहे आणि इथेच राहणार आहे आणि तुला माझ्या बर्थडेचं निमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे. आणि श्री म्हणाला, ओके, मला तुझा बर्थडे कधी आहे माहीतच आहे, पण त्याआधी मीच तुला इन्व्हाइट करतो आहे, तुझ्या पूर्ण फॅमिलीसह दहीहंडीचा कार्यक्रम आहे आपल्या गोकुळमध्ये, सगळ्यांना घेऊन ये. नील खुश होऊन म्हणाला, वाव, माझ्या मुलांना खूप आवडेल हे बघायला, आम्ही नक्की येतो आहे. मग गोकुळ बंगल्यात दहीहंडीची जोरदार तयारी सुरू झाली. कान्हा तर खूप खुश होता, तो स्वतः जातीनं सगळी तयारी करत होता. पाहुणेसुद्धा येत होते, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुग्धा बघत होती. आणि आता कान्हा दहीहंडी वर बांधण्यासाठी वर चढला आणि मुग्धा त्याला वरती बघून सांगत होती की, कान्हा, आणखीन वर घे. वरून कान्हा म्हणत होता, ताई, इथून बस का, इथे बांधू का? आणि मुग्धा थोडी मागे मागे सरकत सरकत कान्हाला सूचना देत होती आणि नेमकी तिथेच पडलेल्या बांबूच्या ढिगाला मुग्धाचा पाय अडखळला आणि आता ती पाठीमागे कोसळणार होती. इतक्यात कुणीतरी तिच्या कमरेत हात घातला आणि तिला पडता पडता वाचवली आणि जवळ ओढून घेतली. मुग्धा आता घाबरली होती आणि बावरून ती त्याच्याकडेच बघत होती. मानेला झटका बसल्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ज्यानं तिला मिठीत पकडली होती त्यानं दुसऱ्या हाताने हळूवार तिचे केस बाजूलाच केले आणि बारीक नजर करून तिच्या टपोऱ्या डोळ्यात बघू लागला आणि कसली तरी ओळख शोधत होता तो तिच्या डोळ्यात. बराच वेळ असा गेला आणि ते दोघे तशाच अवस्थेत होते आणि तो एक स्मार्ट, हँडसम आणि खूप तेजस्वी चेहऱ्याचा मुलगा होता. मग इतक्यात कान्हा पळत पळत आला आणि म्हणाला, थँक गॉड, तुम्ही ताईला पडता पडता वाचवली. ताई, तुला काही झालं नाही ना? तसे ते दोघेही भानावर आले आणि तो मला, हाय, मायसेल्फ अमित. तुमचं लक्ष नव्हतं का? मागे पडला असता तर खूप महागात पडलं असतं. असं म्हणून त्यानं तिच्या पाठीमागे इशारा केला. तिनं मागे बघितलं आणि पुन्हा एकदा दचकली, कारण पाठीमागे लोखंडाचे अँगल होते आणि त्यावर ती पडली असती तर तिच्या लहान मेंदूला मार लागला असता आणि काय झालं असतं कुणास ठाऊक. आणि मग मुग्धा त्याला म्हणाली, थँक्यू सो मच. आणि अमित म्हणाला, पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. आणि ती म्हणाली, ओ सॉरी, मायसेल्फ मुग्धा. असं म्हणून तिनं त्याच्यासमोर हात केला आणि अमितने
तिच्या हातात त्याचा हात दिला आणि तिच्याकडे खूप हसून बघायला लागला. मुग्धा त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तो सोडतच नव्हता. आणि ती म्हणाली, मिस्टर, हात सोडा ना. आणि अमित म्हणाला, कधीच नाही. तशी मुग्धा थोडीशी चकित होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही माझा हात सोडणार नाही का? आणि अमित पुन्हा हसून म्हणाला, अजिबात नाही सोडणार. का सोडू? तू मला विसरलीस का? आणि मुग्धाला तर आता कळतच नव्हतं की हा आहे तरी कोण. मुग्धा म्हणाले, एक्सक्यूज मी, आपण एकमेकांना ओळखतो का? आणि अमित म्हणाला, नुसतं ओळखत नाही तर खूप चांगलं ओळखतो. इतक्यात पाठीमागून अमिषा आली आणि म्हणाली, मुग्धा, अगं किती मोठी झाली. आणि अमित, हे काय, तुमची ओळख झाली पण? आणि अमित हसून मुग्धाकडे बघून म्हणाला, हो मम्मा, नुकतीच ओळख झाली, पण मी तिला ओळखलं. तिनं अजून मला ओळखलेलं दिसत नाही. आणि आता मुग्धाचे डोळे मोठे झाले आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ती खूप खुश होऊन म्हणाली, अमित, ओ माय गॉड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. असं म्हणून मुग्धाला इतका आनंद झाला होता की ती त्याच्या गळ्यातच पडली. दोघांचीही छातीला छाती भिडली. तसं अमितच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली आणि त्यानंही तिला मिठी मारली. मुग्धाला मात्र खूप आनंद झाला होता. तिने लगेच त्याला मिठीतून सोडला आणि अमिषाला मिठी मारली आणि म्हणाली, आंटी, अंकल कुठे आहेत? नीतू कुठे आहे? अमिषा म्हणाली, ते बघ, तिकडे आहेत. असं म्हणून त्या दोघांकडे इशारा केला आणि मुग्धा तिकडे पळत गेली आणि सगळ्यांना भेटायला लागली. आणि अमित मात्र थोडासा हसूनच तिच्याकडे बघत होता. लहानपणीची मैत्री होती त्यांची आणि ते US ला गेले आणि मुग्धा एकटीच पडली होती. पण आता तिला खूप आनंद झाला होता अमित आणि नीतूला पाहून. मग आता बघता बघता दहीहंडीची तयारी झाली. मुग्धा, अमित, नीतू सोबतच होती आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न आधी कृष्ण करणार होता, मग कान्हा करणार होता. आणि नक्कीच जर कृष्णाच्या हातातून ती नाही फुटली तर कान्हाकडे येणार होता संधी. आणि रश्मिकासुद्धा आली होती आणि ती कृष्णाला म्हणाली, क्रिश, तूच ही दहीहंडी फोडायची, त्याला अजिबात चान्स देऊ नकोस. आणि कृष्णासुद्धा त्याच्या डोक्याला गोविंदा आला रे आला ची भगवी पट्टी बांधून कानाकडे रागात टशन देऊन बघत म्हणाला, प्रश्नच येत नाही रश्मिका, त्याच्याकडे चान्स तेव्हा येईल जेव्हा मी फेल होईल आणि मी कधीच फेल होणार नाही. आणि सगळ्यात आधी मीच प्रयत्न करणार दहीहंडी फोडण्याचा. आणि आता थरावर थर रचले गेले. कृष्णावर चढायला लागला. सगळे त्याला चेअरअप करत होते. वरून अंगावर पाणी टाकत होते. आणि रश्मिका तर खूपच चेकाळून कमॉन क्रिश असं तोंडासमोर हात आणून आणून बोलत होती आणि ओरडत होती. आणि तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष जायचं. आणि आता त्याच वेळी मुग्धाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिच्या हातामध्ये मुग्धाला तिची डायमंड रिंग दिसली आणि मुग्धानं ती लगेच ओळखली आणि ती खूप चकित झाली. मुग्धा तिथं गेली आणि तिनं रश्मिकाचा हात हातात घेतला आणि त्या अंगठीकडे निरखून बघितलं. आणि रश्मिका लगेच हात मागे घेत म्हणाली, ए सोड माझा हात, कोण आहेस ग तू? माझी अंगठी चोरण्याचा विचार नाही ना तुझा? इतकी महागडी अंगठी कधी बघितली नाहीस का, जे असे इतके डोळे फाडून बघतेस? तसा आता मुग्धाला राग आला आणि तिने रश्मिकाच्या खाडकन कानाखाली लावून दिली. तसा तो आवाज तिथे घुमला. सगळ्यांचंच लक्ष तिकडं गेलं. कृष्णानं सुद्धा खाली बघितलं आणि आता त्याला सुद्धा धक्का बसला. रश्मिकाला मुग्धानं कानाखाली मारलेली बघून आणि तो तिथून निसटला आणि जमिनीवर आपटला. मुग्धानं रश्मिकाच्या हातातून ती अंगठी काढून घेतली, तळहातावर घेऊन म्हणाली, बोल, तुझ्याकडे ही अंगठी कुठून आली? आणि कृष्णा आता घाबरला.